शब्दरूपी व्यासमणी आपल्याकडे आहे। धन्यवाद म्हणलं तर पैसा हे आहे माझ्या मनाचं ताट। स्वागत आहे आपका। क्वालिटी माझी तयारी झालेली आहे कार्यक्रमाला जायची। डॉक्टर ऑफ फार्मसी सीए बनणार आहे। या दोघांची काय बातचीत चालू आहे काय माहिती। सुंदर शृंगार केलेला आहे राधाकृष्णाचा। जय योगेश्वर। गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देत आहे। डर लगताय पता है भाभी। भावगीताद्वारे वंदन केलेलं। हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। सकाळचे 8 वाजले आहेत आता आणि मी स्वयंपाक नाही करत आहे। आज आजचा डब्बा नसल्यामुळे मी अगोदर व्यायाम केला आणि आता स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे। पण त्याच्या अगोदर तुळशी पूजन करते आणि नंतर स्वयंपाकाला सुरुवात करते। लेके आओ पाणी पुत्र। मना झालेला आहे पाणी आलेला खालून। एक हंडा एक कळशी आणतो आणि आता फोंडेजींची देवपूजा करण्याची तयारी आहे। मी तुळशीपूजन चौकट पूजन केलेलं आहे आणि फोंडेजी आता देवपूजा करतात। आणि आज व्यास पौर्णिमा आहे, गुरुपौर्णिमा आहे। तर व्यासमुनींनी श्रीमद भागवतम भगवद्गीता लिहिली आहे। शब्दरूपी व्यासमुनी आपल्याकडे आहेत म्हणून मी आता श्रीमद भागवतम आणि भगवद्गीतेची पूजा करत आहे। आराम से रखो। धन्यवाद आपका। काय देऊ पैसा। धन्यवाद म्हणलं तर पैसा। वा बाई वा। पंडितजी आई स्वयंपाक करते आणि इथं माझ्यासाठी पनीर भुर्जी बनवण्यासाठी तयारी केलेली आहे। पप्पा इथं जेवत आहे। आज मी गुळाचा शिरा पण बनवलेला आहे। ये भी खा लो। जेवढा खायचं तेवढा खाईन मी। खावा जितना खाना है खा लो आप। तुम्हाला मिरचू पण केलेला आहे। 2-3 मिरच्या शिल्लक होत्या परवाच्या दिवशीच्या, त्या पण केलेल्या आहेत मी आता। तुम्हाला मिरचू मजे आपके गरमा गरम रोज खाना मिलता है सवेरे सवेरे। तू लवकर उठ स्वयंपाक कर, गार खातो। ठीक आहे। यांना उशीर झालेला असतो, मला उशीर असतो। हे पटापटा खातो, मग गरम देतो त्याला, गरम खात आहे। आओ फोंडूजी। ओके म्हणा मनू ये जेवायला बाळा। कहाँ पर है तू। चल खाना खाने। आज नहीं बंक करने वाला ना। चल बे चल ठीक आहे या। मी आणि मना आता जेवण करायला बसलेलो आहोत आणि हे आहे माझ्या मनाचं ताट। आणि हे आहे माझं ताट। मस्त मस्त बाजरीची भाकर, कारलं, मिरचू आणि गुळाचा शिरा। तुम्ही पण या स्वादिष्ट भोजन करायला। भांडी आणि किचन ओटा मी स्वच्छ केलेला आहे आणि माझा मना आत्ता झाडू मारत आहे इथं। धन्यवाद पुत्र झाडू लगाने के लिए। झालं ना, धन्यवाद आपका। आत्ता मी दूध गरम करायला ठेवत आहे। आज दूध वाल्याने थोडंसं उशिरा दिलं दूध। मनुडिया क्या कर रहा है तू। दाढी मना 1 दिवसाआड दाढी करतोस ना, मग 2 दिवसाआड। अच्छा मुंह में क्या रखा है। बोलत नाही म्हणून म्हणलं। कॉलेजला जाणार आहेस ना आज। अरे इथं किती लाल झालंय मना। क्या मनाला ना, मनाची स्किन ना खूप सेन्सिटिव्ह आहे। याला लोखंडाची ॲलर्जी आहे, प्लॅस्टिकची ॲलर्जी आहे, लगेच लाल होती त्वचा। दुपारचे 1:15 वाजले आहेत आता। कामं तर सगळी झालेली आहेत, त्याच्यामुळे आता श्रीरामचरित मानस वाचायला बसलेली आहे। थोडा वेळ वाचते। सिया राम जय जय राम। आता मना पण कॉलेजला चाललेला आहे। आज दोन्ही बंकर चाललेले आहेत कॉलेजला। हा दादू सकाळीच गेलेला आहे। दादू बोला की मी 12 वाजेपर्यंत येईल, पण आता 1 वाजून गेलेले आहेत तरी दादूचा पत्ता नाही। दादू असाच करतो आणि डब्बा नाही दिला ना त्या दिवशी त्याची अशी नाटकं असतात। आवजा पुत्र आराम से गाडी चालवायला। ठीक आहे। आज बाहेर शांती आहे। आज सकाळपासून पाऊसही नाही आला आणि हलकं ऊन पण पडलेलं आहे आणि मंद मंद हवा पण वाहत आहे। आता मी थोडा वेळ फोन वापरते। सकाळपासून फोनला हातच नाही लावला, म्हणजे फक्त व्हिडिओ काढण्यासाठी लावलेला आहे। तर आता निवांत फोन वापरते। माझा दादू आला। अरे 1:30 वाजले ना बाळा। अब आया है तू। अच्छी बात है। किती घाम आला रे दादा तुला।
फाइनली मना गेल्यानंतर दादू आलेला आहे. स्वागत है आपका. कैसा गया दिन आज का? ठीक. चलो हाथ पैर धो लो और खाना खा लो अच्छे से. बघ दादू कसं बनलंय जेवण. क्वालिटी वॉल्स. खा लो आराम से खा लो. दुपारचे 3 वाजले आहेत आता आणि माझा म्हणा कॉलेजवरून आलेला आहे. बस 3:30 झालेत आता. मग कसं काय आलं लवकर? 2 तासामध्ये झालं स्कूटीवरती. क्या ही बोले. काय शिकवलं की नाही? लेक्चर वगैरे काय झाले? मनाला रिग्रेट होत आहे की मी का कॉलेजला गेलो आज. पण आज गुरुपौर्णिमा आहे त्याच्यामुळे मनाला प्रसाद खायला मिळाला कॉलेजला गेल्यानंतर, है ना. हे बघा युनिव्हर्सिटीमध्ये छान भात शिरा मस्त. आज बाहेर चांगलंच ऊन पडलेलं आहे आणि आकाश हलकं निळसर दिसत आहे. सूर्यनारायण कालपासून प्रकट होत आहे थोड्या वेळासाठी तरी निदान. तुम्हारे खाए हुए बर्तन धोले ना पुत्र. हाँ मैंने तो सब क्लीन कर दिया है. कंधे पे हाथ मत डालियो. आणि मना काय करत आहे? म्हणून आपण आराम करत आहे. मनाने मगाशी छत्री काढली घेऊन जाण्यासाठी पण विसरून गेला. ठेवून देते. आमच्या घरामध्ये 3-4 छत्र्या झालेल्या आहेत आणि आमच्या गॅलरीमध्ये पण खूप पसरा झालेला आहे. जागाच नाही आहे बघा किती पसार आहे इथं. क्या ही करे. आज का बरं एवढं लोक जेवण बनवते? स्वाध्यायला जायचं ना बाळा. स्वाध्यायाचा कार्यक्रम आहे. बऱ्याच जणांना स्वाध्याय म्हणजे काय माहीत आहे. तर मी पांडुरंग शास्त्रीजी आठवले यांचं कॅसेट केंद्र असतं तिकडे जात असते प्रत्येक मंगळवारी. आणि आमचे चिरंजीव पण जातात युवा केंद्रामध्ये. म्हणजे आम्ही इथं जेव्हापासून राहायला आलो ना तेव्हापासून जात असतो. मी अगोदर जायचे महिला केंद्रामध्ये चिरंजीव लहान असते वेळेस. पण आता मी कॅसेट केंद्रात जाते. आणि आज गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आहे तर तिकडे जायचं आहे मला. त्याच्यामुळे मी स्वयंपाक लवकर करत आहे. मी इथं 4 पातळ भाकरी बनवलेल्या आहेत. 2 चपात्या आहेत शिल्लक सकाळच्या. आणि इथं भोपळ्याची भाजी शिजत आहे. आता भोपळ्याची भाजी शिजेपर्यंत मी माझं आवरून घेते पटकन. माझी तयारी झालेली आहे कार्यक्रमाला जायची. आणि दादूची जबाबदारी आहे. भाजी शिजलेली आहे इथं. म्हणा दादू कढईमध्ये भाजी शिजलेली आहे. सर्विंग बाउलमध्ये काढून ठेव. ठीक है. अरे तू इतना काला कैसे हो गया? हाँ अभी गोरा हो गया. आणि दादूनी कॉफी पण बनवलेली आहे. दादूचे मित्र आलेले आहेत बाहेर बसलेत एकदम. कुठं होता बाळा तू एवढा दिवस? नाशिकला असतो. आणि काय करतो? डॉक्टर ऑफ फार्मसी. चांगलं आहे. आणि हा ओम. ओम इथंच असतो. ओम CA ची परीक्षा देत आहे. इन फ्युचर CA बनणार आहे. इन फ्युचर काय 2-3 वर्षांनीच ना. चांगलं आहे. चांगला अभ्यास कर. चला मी पण आता जाऊन येते. पोहोचलेली आहे मी कार्यक्रमाच्या ठिकाणी. आणि स्वाध्यायाचे जेवढेही कार्यक्रम असतात तिथं फोटोशूट आणि व्हिडिओ शूटिंग अलाउड नसते. तर कार्यक्रम संपायला 1 ते 1.5 तास लागेल. आता जाऊन येते मी. गाडी इथं पार्क केली आहे मी. आणि समोरून पण रस्ता आहे. मी शॉर्टकट रस्त्याने वरती चालली आहे. कार्यक्रम सुरू झाला आहे असं वाटतंय. आवाज येत आहे कारखान्याचा. आणि आज गुरुपौर्णिमेनिमित्त भरपूर ठिकाणी कार्यक्रम आहेत. कार्यक्रम खूप आनंदाने उत्साहाने साजरा झालेला आहे. आणि आता मी घरी चाललेली आहे. पण घरी जायच्या अगोदर मंदिरात श्रीकृष्ण दर्शन घेते आणि त्याच्यानंतर घरी जाते. मी मंदिराच्या समोर पोहोचलेली आहे. आणि इथं मना आलेला आहे गाडी घेण्यासाठी. आणि फोंडेजी पण आलेले आहेत नवीन गाडी घेऊन. त्या तिकडे थांबलेल्या आहेत. म्हणा तू दर्शन घेतले बाळा श्रीकृष्णाचं? सकाळ सकाळी आलेला. ठीक आहे. अच्छी बात. उलट काय गर्दी नाही. सकाळी गर्दी होती ना. ठिकठिकाणी आज कार्यक्रम आहेत गुरुपौर्णिमेमुळे. फोंडेजी येत आहेत. फोंडेजी आल्यानंतर आणि फोंडेजी दर्शन घेतो. या दोघांची काय बातचीत चालू आहे काय माहिती गर्दीच्या ठिकाणी. सावकाचा. ओके बाय. मंदिराची खूप छान सजावट केलेली आहे. आणि गर्दी पण खूप आहे आज मंदिरामध्ये गुरुपौर्णिमेमुळे. खूप सुंदर शृंगार केलेला आहे राधाकृष्णाचा. आणि आज मंदिरामध्ये प्रवचन पण चालू आहे. साधू बाबाच्या समाधीची पण खूप सुंदर सजावट केलेली आहे. आमचं दर्शन झालेलं आहे आणि खूप छान वाटलं दर्शन घेऊन. आज माझा आनंद द्विगुणच झालेला आहे. एकतर स्वाध्यायाचा एवढा आनंदित कार्यक्रम झाला. त्याच्यानंतर श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं आता. त्यामुळे खूप छान वाटत आहे.
आता ते जेवणारच का नाही एवढा आनंद झाला तर. काय करू आप बताओ. सर्व मंदिरामध्ये आज का महाप्रसाद आहे. हो महाप्रसाद आहे सगळीकडे आहे. हा, धन्यवाद थँक्यू. तर ह्या युवतीने स्वाध्यायाचा आता कार्यक्रम खूप द्विगुणित केलेला, खूप असं चांगल्या प्रकारे ना दादाजींना वंदन केलेलं. खूप छान वाटला कार्यक्रम, एकदम आनंदित कार्यक्रम झाला. दर्शन घेतलं. हा ठीक आहे. आई बरी. बाय मग दर्शन घेऊन या. ओके बाय बाय. जय योगेश्वर. चला आम्ही पण जातो आता घरी. आम्ही पोहोचलो आहोत पार्किंग मध्ये आणि श्रेया भेटलेली आहे आणि ती मला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देत आहे. धन्यवाद धन्यवाद तुझे. अंजी कहाँ से आए हो? ऑफिस से आए अभी ऑफिस से. अच्छा है. तुम कहाँ गए थे? हाँ कार्यक्रम था ना आज, बहुत जगह कार्यक्रम थे स्वाध्याय का. माँ कह दी क्या? हाँ बहुत अच्छा हुआ कार्यक्रम. अच्छे दिख रहे थे दोनों जने इसमें. डर लगता है पता है भाभी. इस पे डर लगता है मुझे. हाँ मुझे तो मेरी स्कूटी पसंद है भाभी. ये बात सही है. मैं भी हाँ. छोड़ रही हूँ इसको. या आमच्या दोघींना स्कूटीच आवडते. डर लगता है बैठते समय. हाँ ना. को भी डर लगता है. अच्छी लग रही है आज. हो ना. धन्यवाद थैंक यू. मैडम को देखो. अभी क्या कर सकते हैं, अभी साड़ियाँ. इंसान ऑफिस में कुर्ता भी पहन सकता है, कुछ दिक्कत नहीं होती. बहुत लोग कुर्ता पहन गए. जिसको जिसमें कंफर्टेबल. हाँ वो जिसको जो पसंद है वो पहनता है. हाँ. ओके सॉरी, जेवण अभी तक नहीं किया, घर जाके करेंगे. अभी बनाना पड़ेगा ना. अच्छा है बनाओ. हाँ जाओ फिर. बाय श्रेया. आती हूँ. गुड नाईट. चला. बापरे दम लागतो अक्षरशः. हे बघा दादूने दिवा लावलेला आहे दरवाजाच्या बाहेर. खूप छान वाटत आहे. दादू अहो तुमच्याकडे पण चावी का? हमारे पास भी है. हाँ जी दादू तू पण खाली आलेला ना? खाली अडकलेलो मी. खाली अडकलेला. हाँ जी चलो. चहा बनवून पिलात तुम्ही? अच्छी बात है. वाह भाई वाह वाह. पसारा तसंच. बरं दादू तू कणायला कार्यक्रमाला? अरे एवढा सुंदर एवढा छान कार्यक्रम झाला ना, आनंद उत्सव होता अक्षरशः. दादाजींना बघ तुझ्यासारख्या युवकांनी भावगीताद्वारे वंदन केलेलं आहे आज गुरुपौर्णिमेचं. आणि तुम्ही बसलात घरी दोघं पण, आणि तुझे मित्र सुद्धा आले नाहीत. किती देवाला गेलतो चालत, ते पण शिवजीच्या मंदिरात गेलेला. हो चालत ते पण. ठीक आहे पण कार्यक्रमाला यायचं होतं बाळा. कार्यक्रम खूप चांगला झाला स्वाध्यायाचा. त्याच्यानंतर देवदर्शन झालं, त्याच्यामुळे माझा आनंद अक्षरशः आज द्विगुणित झालेला आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी. तर आता मी सुद्धा आवरून घेते आणि आम्ही जेवण करतो. व्हिडिओमध्ये सुद्धा आपण आता इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.